करूयात सुरू. आजचं लेक्चर आहे ना थोडस वेगळं घ्यायचं मी विचार केलेला आहे. बुध ग्रह, बुधाबद्दल तुम्ही जाणता, तो द्विस्वभावी ग्रह आहे. तो तर्कशुद्धचा ग्रह आहे, तर्क लावतो, बुद्धिमत्ता खूप चांगली आहे. दोन लोकांमध्ये मिडलमॅनची तो हे करवतो, मिडल म्हणजे बोलतात ना मध्यस्थी करणारा ग्रह आहे असं समजतो आपण. तर्कशुद्ध करणारा ग्रह आहे, संवादाचा कारक आहे. तर हे सगळं ठरलं कशामुळं सांगा मला, कोणाला माहिती आहे याचं उत्तर? की हे पुन्हा तो नपुंसक ग्रह आहे, हे कशावरून शोध लागला असेल की तो असा आहे म्हणून? काही माहिती आहे त्याबद्दल कोणाला? हा, फक्त ग्रंथामध्ये दिलेलं आहे बुध असा ग्रह आहे, परंतु कधी एक ह्याच्यावर आपल्या बुद्धिमत्तेनुसार विचार केला का की त्याला का असं मानलं आहे? एक मिनिट. आई गाथा समोरच्या घरात गेल्या, समोरच्या घरात गेले गाथा. आता पाठवले मी तिला, जरा लक्ष दे. हॅलो, सॉरी मी म्यूट करायचं विसरले. तर का बुधाला मानलं गेलं आहे तसं सांगा? नाही माहिती? तर आज आहे ना आपण बुधाच्या ना कथा हे करूया. हो किंवा नाही तरी उत्तर द्या, मला कळू द्या तरी तुम्ही आहेत की नाहीये म्हणून. नाही माहिती मॅडम. नाही माहिती मॅडम. नाही माहिती ताई एवढं सर्व. एवढं सगळं नाही माहितीये. तर बुध हा काय आहे, बळापेक्षा पण श्रेष्ठ मानला जातो, एवढं सगळ्यांना माहितीये. आपल्या शारीरिक बळापेक्षा पण बुद्धीला आपण काय जास्त श्रेष्ठ मानतो, बरोबर आहे. आणि अधिक सामर्थ्यवान मानतो हा आपण बुधाला. आणि बुध हा नवग्रहांचा काय आहे, मुकुटमणी म्हणून बोलतात. तो एक राजकुमारच आहे बुध. सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात बुद्धिमान ग्रह जर बोलायचं झालं तर तो कोण आहे? बुध आहे, बरोबर आहे. तर बुध आपण जी बुद्धीशी रिलेटेड गोष्टी असतात, स्मरणशक्तीशी रिलेटेड असतात, जेव्हा आपल्याला त्रास होतो किंवा संवादाचा त्रास होतो, काही आपल्याला संवादाशी रिलेटेड, बुद्धीशी रिलेटेड, कागदपत्रांशी रिलेटेड जेव्हा आपण त्रास होतो तर आपण काय करतो, बुधग्रहाची उपासना करतो. का तर आपल्याला जे काही अशुभ फळं मिळतात ते दूर व्हावं. करतो की नाही बुधाची आपण प्रार्थना? तर बुधाकडे हिरवा रंग दिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुधाकडे हिरवा रंग आहे. तो समृद्धीचा कारक सुद्धा मानतात, शुभ ग्रह बोलतात बुधाला. विवेक प्रदान करतो, खास करून बुध. विवेक म्हणजेच काय, तर योग्य वेळेला योग्य बुद्धिमत्ता सुचणे, याला काय म्हणतात, विवेक प्रदान. म्हणून ज्या वेळेला व्यक्ती एखादा चुकीचा निर्णय घेते, आपलं आयुष्य संपवण्याच्या वाटेवर असते, त्यावेळेला त्या व्यक्तीचा बुध खराब झालेला असतो. कारण जो चांगलं आणि वाईट हा जो विचार करण्याची जी शक्ती असते, जो विवेक असतो, त्यावेळेला ती व्यक्ती काय करते, विसरते. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा बुध किती महत्वाचा ठरतो प्रत्येक गोष्टीलाच. परंतु ज्यावेळेस विवेक असतो तेव्हा बुध फार महत्वाचा आहे. आपण योग्य वेळेला कोणता निर्णय घेतो, आपण चुकीचा तर निर्णय घेत नाही ना की त्यामुळे आपल्याला त्रास होतो. तो आपल्या जीवनाचा सुद्धा एक मार्गदर्शक ठरतो बुध, एवढा लहान ग्रह असून सुद्धा तो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. बुधाकडे हिरवा रंग आहे. त्याचं बुधाचं जे वर्णन आहे सांगितलं आहे की बुधाचं शरीर कसं आहे, सडपातळ आहे सांगितलं आहे. आणि तो आकर्षक म्हणून सांगितला आहे. तो सदैव उत्साही ग्रह आहे, सतत त्याच्याकडे ऊर्जा पण भरपूर असते. म्हणून बुधाची जेव्हा महादशा असते व्यक्तीला, तो उत्साही असते, ती व्यक्ती आळशी नसते, उत्साही असते. प्रत्येक गोष्टी जाणून घेणं हे फार आवडतं. जेव्हा बुधाची महादशा अंतर्दशा काही येतं तेव्हा त्यांना त्या गोष्टी आवडतात. वाणी अतिशय स्पष्ट असते, ते स्वतःची बाजू समोरच्या व्यक्तीला अतिशय स्पष्टपणे, अतिशय चांगल्या रीतीने आणि एका चांगल्या विश्लेषणात्मक पद्धतीने समजावू शकते, ही बुधाकडे क्षमता आहे. त्याला अर्थगर्भ, श्लेषयुक्त सुद्धा म्हटलं जातं. हे शब्द जराशे कठीण आहेत. हसत खेळत राहणं, विनोद करणं, खेळाची आवड, हे सगळ्या गोष्टी त्याला आवडतात.
त्याची बुधाकडे कुठल्याही गोष्टीमध्ये सहज प्रकृती आहे. समजून घेणं, समजावून सांगणं हे त्याला आवडतं. तो सदैव शुभकारक आणि अत्यंत बुद्धिमान ग्रह आहे. तो वैश्य ग्रह आहे म्हणून मानलं जातं. व्यावसायिक ग्रह म्हणून मानलं जातं. वाणीचा कारक बुध, गणिताचा कारक, व्यापारात असाधारण प्रावीण्य मिळतं. आता व्यापारात असाधारण प्रावीण्य मिळवल्याला पण एक कारण आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगते काय आहे. की बुधाला व्यापाराचा कारक ग्रह का म्हटलं आहे. आपल्याला माहितीये बुध वाणीचा कारक, पण त्याच्याकडेच का गेलं असा सुद्धा विचार करायला पाहिजे ना आपण. तर्कशुद्ध त्वचा तर्कशुद्धीचा, बुद्धीचा, वाणीवर अधिपत्य गाजवतो. धातू त्याच्याकडे चांदी येते, पितळ येते, काही जण म्हणतात पितळ येतं. रत्न त्याच्याकडे पाचू येतो. त्याच्या तो तीन प्रवृत्तीचा कारक आहे. वात, पित्त आणि कफ हे तीन त्याच्याकडे त्रिदोषांचा कारक ग्रह आहे. हे त्याच्या प्रकृतीत दोष आढळतात. सर्व प्रकारची चव घ्यायला आवडते. ठराविक अशी चव त्याला ठराविक अशी चव ठरलेली नसते बुधाच्या व्यक्तीला. त्याला प्रत्येक चवीमध्ये इंटरेस्ट असतो. उत्तर दिशेवर त्याचं प्रभुत्व आहे. हे पण तुम्हाला सांगेल की का प्रभुत्व आहे, कशामुळे त्याला उत्तर दिशाच दिली म्हणून. ठीक आहे. मिथुन आणि कन्या या दोन राशींचा तो अधिपती आहे. त्याला सुवर्ण नेत्र आहेत असं सांगितलं जातं. मोहक आहे, कोमल आहे, ज्ञानी आहे, जागृती करणारा आहे, अशा गौरवर्ण विशेषणांनी तो ओळखला जातो. आता आपण बुधाची कथा सुरू करूयात. की कथा ऐकल्यानंतरच तुम्हाला ना बुध तुम्ही विसरणार नाही कधी, असं माझं मत आहे. जे बुधाचे जे गुण आहेत, ते बुधाची जी गुणधर्म आहेत ते विसरणार नाही मला असं वाटतं. त्यानुसार मी तुम्हाला आजपासून आहे ना थोडीशी वेगळी कन्सेप्ट सुरू केली आहे शिकवायची. तर ती बघा तुम्ही. तर बुध हा चंद्राचा पुत्र आहे. ठीक आहे. तर चंद्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो क्षयरोगाने ग्रस्त झाला होता आणि त्या रोगाचं कारण जाणून घेणं आवश्यक होतं. क्षयरोगाने ग्रस्त झाला होता चंद्र. कर त्याने कर्मच तेवढं कठीण केलं, घाणेरडं केलं होतं ना. नक्कीच त्याला क्षयरोग, त्याला तो शाप मिळणारच होता. जे कर्म करणार ते भोगणारच, ते कुठे जाणार नाहीये. कर्म चुकीचं करणार, त्या कर्माचं फळ तर तुम्हाला मिळालंच पाहिजे. निसर्गाचा तो न्यायच आहे आणि तो न्याय बरोबर फिरतो. तर ह्या कर्मांना कशातूनही मुक्ती नाहीये, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर तर हे चंद्र जेव्हा एकदम बोलतात ना खूप चांगलं त्याचं तेज होतं, म्हणजे एकदम तरुण असण्याचं त्याच्याकडे हे बोलतात यंग एज. देवतांमध्ये पण यंग एज असं. तर यंग एज मध्ये असताना त्याने काय केलेलं, तो सगळ्यात सुंदर आणि छान दिसायला होता. त्याचं तिन्ही लोकांवरती म्हणजे लोकांवर त्याचा विजय होता. पुन्हा राजसूय यज्ञ सुद्धा चंद्राने पार पाडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ना राजसूय यज्ञ. आता तुम्ही म्हणाल की युधिष्ठिराने पार पाडला आहे, तर तुम्ही हे कसं सांगताय म्हणून श्रीकृष्ण. तर ते तुम्हाला आता पुढे कळेल की तो राजसूय यज्ञामध्ये तो कसा त्याचं आधिपत्य होतं. तर त्याच्या सेवेमध्ये, चंद्राच्या सेवेमध्ये सिनीवली, कुहू म्हणजेच ह्या ज्या अमावस्या आहेत ह्या देवता आहेत खऱ्या. तर ह्या देवता त्याच्या सेवेमध्ये असतात चंद्राच्या. वपुषी नावाची देवता, जिच्याकडे सुंदरता येते, शरीर दर्शवणारी ही देवता आहे. पुष्टी नावाची देवता, जी पोषण करणारी देवता आहे. प्रभा नावाची देवता आहे, तिच्याकडे तेजस्विता येते, ती चंद्राच्या सेवेत आहे. वसु नावाची देवता आहे, तिच्याकडे उत्कृष्टता आहे, ती चंद्राच्या सेवेत आहे. कीर्ती नावाची देवता आहे, ज्याच्याकडे यश आहे, ती चंद्राच्या सेवेत आहे. धृती नावाची देवता आहे, स्थैर्य देते, ती चंद्राच्या सेवेत आहे. आणि लक्ष्मी, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती, जी समृद्धीची देवता आहे. आपण चंद्राकडे काय बघतो, जल बघतो ना, म्हणजेच लक्ष्मीचं रूप बघतो. समृद्धी सुद्धा त्याच्याकडे आहे. या सर्वांची सेवा त्या चंद्राला मिळाल्यावर, एवढं दुर्लभ यश त्याला प्राप्त झाल्यावर त्याला गर्व होणार ना. त्या चंद्राला गर्व झाल्यावर माणसाला मर्यादा राहतात का? शिष्टाचाराचं भान राहतं का? नाही. मी म्हणजे सर्वस्व आहे आणि मी सगळं काही करू शकतो. तर चंद्र हा देवगुरु बृहस्पती यांचा प्रमुख शिष्य होता.
त्यांना तो फार आवडायचा. म्हणजेच बृहस्पतींची पत्नी जी होती तारा, तिला सुद्धा चंद्र अतिशय आवडायचा. त्यांना ताराचे जे सौंदर्य होतं, स्वभाव होतं आणि तिचं जे व्यक्तिमत्व होतं, त्याला काय चंद्र सुद्धा तिच्याकडे मोहित होता आणि तारा सुद्धा चंद्राचं जे सौंदर्य आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्याच्याकडे ती मोहित होती. म्हणजे दोघांचं एकमेकांकडे आकर्षण होतं. तर एकदा जेव्हा बृहस्पती बाहेर जातात देव कार्य करायला, तेव्हा तारा तारा आणि चंद्र काय होतात, दोघे जण प्रेमात पडतात आणि पळून जातात. तर ते दोघं परस्पर प्रेमात पडून पळून जातात तिकडून. तर तर असं आहे, एका ठिकाणी असं वाचलं होतं, जेव्हा ती पळून जाणार असते तेव्हा तिला असं वाटत असतं, चंद्रा जितका सुंदर आहे, छान आहे, चंद्रासारखा पुत्र मला व्हावा, असं एका ठिकाणी वाचनात आलं होतं. तर असा पुत्र मला व्हावा म्हणून तिने चंद्राला विनंती केली होती की माझी आता गर्भधारणेची वेळ आली आहे जवळ, तर माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझंही माझ्यावर आहे, तर आपण दोघं जाऊयात पळून, अशी त्यांनी विनंती केली. आणि त्यानुसार काय झालं की ते दोघे जण निघून गेले. तर थोड्या दिवसांनी मग ही गोष्ट देवगुरु बृहस्पतींना कळली. चंद्राने तिला पळवलं. खरं काय घडलं हे नक्की कोणाला पण माहित नाहीये, परंतु असं एका ठिकाणी वाचनात आलं आहे. पण पुढे मात्र गुरूंना ही गोष्ट कळाली, ते घरी परत आले. त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे ती गायब झालेली त्यांच्या लक्षात आलं आणि त्याची माहिती त्यांना मिळाली. चंद्राला त्यांनी त्यावेळेला अनेक संदेश पाठवले की माझी पत्नी मला तू परत पाठवून दे, मी तुला विनंती करतो म्हणून. पण चंद्राने त्यांची जी विनंती आहे ती वारंवार काय केली, नाकारली. आणि त्याचा जो दावा होता की तारा हिला मी पळवून नाही नेलंय, तर ती स्वतःहून माझ्या सोबत आली आहे आणि ती केव्हा परत जाईल हे तिच्या इच्छेवर अवलंबून आहे, ते मी सांगू शकत नाही, असं तो देवगुरु बृहस्पतींना सांगतो. तर चंद्राचं जेव्हा हे असं उत्तर ऐकतात बृहस्पती, तर त्यांना खूप राग येतो. खूप राग आल्यानंतर त्यांना त्याचा अपमान वाटतो आणि ते काय करतात की इंद्र सुद्धा काय आहे, देवगुरु बृहस्पतींचा शिष्य आहे. तर ते इंद्राला सांगतात की तू चंद्राला कडक इशारा दे की माझ्या बायकोला परत माझ्याकडे दे. तर इंद्र जेव्हा चंद्राकडे जातो तेव्हा चंद्र अजून पण अडूनच बसतो, तो झुकायला तयार नसतो. तेव्हा इंद्र काय करतो, युद्ध पुकारतो. युद्ध पुकारल्यानंतर शुक्राचार्य जे असुर होते दैत्यांचे, ते काय होतात, चंद्राच्या बाजूने उभे राहतात. आणि शुक्र आणि बृहस्पती यांच्यामध्ये तर जुनं वैर असतंच, त्यामुळे शुक्राचार्य चंद्राच्या बाजूने उभे राहतात. दुसरीकडे जो भगवान रुद्र, शक्ती समान शिवशंकर यांनी देवांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. या मागचं कारण म्हणजे अत्यंत भावनिक असतं. अंगिरस ऋषी जे बृहस्पतीचे पिता होते, ते भगवान रुद्रांचे गुरु होते. आपल्या गुरुच्या मुलासाठी रुद्राने काय केलं, भगवान शंकरांनी गुरुच्या बाजूने उभे राहिले ते. तर हे युद्ध खूप दिवस चाललं असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी. तर ते युद्ध कधी संपेल म्हणून सगळ्यांना वाटत होतं आणि या युद्धाने ना काय होईल, जगाचा अंत होईल असं प्रत्येकाला वाटायला लागलं. तेव्हा अंगिरस ऋषी स्वतः ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांनी विनंती केली की चंद्राला तुम्ही सांगा, त्याने हे जे केलं आहे कृत्य ते फार चुकीचं आहे, तारा परत पाठवण्याचा आदेश द्या म्हणून. तर ब्रह्मदेवांच्या हस्तक्षेपामुळे चंद्राने काय केलं, तारा परत केली. पण ती परत जेव्हा ती गेली तेव्हा काही दिवसातच बृहस्पतींना समजलं की तारा काय होती, प्रेग्नेंट होती म्हणून. तर त्यांना खूप राग येतो की ते तिला म्हणतात की तू माझी बायको असताना दुसऱ्याचं बीज तू तुझ्या गर्भामध्ये वाढवलं. तर ते खूप संतप्त झाले आणि त्यांनी काय म्हटले की मी तुला भस्म करून टाकावं असं मला वाटतं, परंतु तुझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय आणि त्याचं पाप मला घ्यायचं नाही, असं ते म्हणतात.
मी अजून तुला जिवंत ठेवते याचं कारण ब- की मला माझं सुद्धा बीज असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी. जसं तू प्रेग्नेंट आहे, नंतर माझं सुद्धा बीज तुला वाढवायचंय असं ते म्हणतात. तर चंद्र तेव्हा गर्भ तारा काय करते, आपल्यामधून त्या गर्भाचा त्याग केला. तो गर्भ होता एक तेजस्वी पुत्र, जणू सोन्यासारखा झळाळणारा. त्या मुलाचं जेव्हा त्याच्यानंतर हे सगळं त्या दोघांमध्ये खूप भांडण होतं. त्यानंतर काही दिवसांनी तारेला बाळ होतं. तारेला बाळ झाल्यानंतर ते जे बाळ होतं ते खूप सुंदर असतं दिसायला. त्याचं जे तेज असतं ते अतिशय सुंदर असतं. तर त्याचं जे तेज पाहून आहे ना, गुरु जो काय सांगत होता की हे माझं बाळ नाहीये आणि तू दुसऱ्याचं बाळ वाढवते, त्यावेळेला त्या बाळाचा पितृ मी आहे असं तो म्हणतो. आणि चंद्र सुद्धा तेव्हा येतो आणि चंद्र सुद्धा म्हणतो की हे माझं बाळ आहे. म्हणजे दोन पितृत्व तिथे उभे राहतात. तर खरा पिता कोण आहे हे ताराच सांगू शकते. तर तेव्हा तो जो बाळ असतो जन्म झालेला, तो काय म्हणतो तिला, आई तू खोटं बोलू नको, तू हे लपवतेस ते पाप आहे. नीट ऐका कथा, ह्याच्यातूनच तुम्हाला बुधाचं वर्णन कळणार आहे. आई तू खोटं बोलतेस, तू लपवतेस, सत्य काय आहे ते सांग की मी कोणाचा पुत्र आहे. शेवटी ब्रह्मदेव तारेला एकांतामध्ये विचारतात की हे बाळ कोणाचं आहे. तेव्हा तारा कबूल करते की हे बाळ कोणाचं आहे, तर चंद्राचा आहे. आणि पुढे तो बुध ग्रह म्हणून काय होतो, प्रसिद्ध होतो. ठीक आहे, हे झालं बुधाच्या जन्माची कथा. आता पुढे आणखी तारा अपहरण झाल्यानंतरची घटना. त्या घटनेनंतर चंद्र 27 पैकी 26 पत्नींचा त्याने अपमान केला होता. कारण त्याने काय केलं होतं, अफेअर केलं होतं. बरोबर आहे. त्या वेगळ्या वेगळ्या कथा आहेत हा, की रोहिणीला तो प्रेम करत होता म्हणून त्याला शाप मिळाला. आणि एक अशी पण कथा आहे की त्याने अफेअर केलं, त्याचा राग 26 पत्नींना आला होता. कारण त्याच्यापासून तारेला त्याने ज्या गुरूंचा अपमान केला होता आणि तिच्यापासून त्याने संतती निर्माण केली, तो हे कर्म खूप चुकीचं आहे. म्हणून त्या अनुषंगाने ह्या ज्या 26 कन्या पत्नी होत्या त्या राजा दक्षाकडे जातात. आणि राजा दक्ष, त्या रोहिणीला राग नसतो परंतु या बाकीच्यांना राग येतो. त्या जातात, त्या रागाने काय करतो राजा दक्ष, त्या चंद्राला शाप देतो. आणि त्या शापाने त्याला काय होतो, क्षयरोग होतो. आणि क्षयरोग झाल्यावरती त्या 27 पैकी एकाही पत्नीकडून त्याला काय झाली, संतान प्राप्त नाही झाली. बुध झाल्यानंतर चंद्रापासून दुसरा कुठला पुत्र आहे का, कधी ऐकलेत का तुम्ही? चंद्राचा एकच पुत्र आहे बुध, जो तारेपासून निर्माण झाला. परंतु चंद्राला तर 27 पत्नी होत्या, मग त्यापैकी एकाही पत्नीला पुत्र झाला नाही. कुठेतरी कनेक्शन लागतं ना बुधाचा अफेअर आणि ह्याला मिळणारा शाप. म्हणजे दोघांचं कनेक्शन इथे दिसून येतं की कदाचित हे हे बरोबर असू शकते ही गोष्ट. तर हे जे कर्म होतं चंद्राने केलेलं, ते खूप घाणेरडं कर्म होतं की आपल्या गुरुच्या पत्नीशी त्याने असं केलं. तर कर्म हे खूप खोल आणि त्याचा न्यायपूर्ण ते घडणारच होतं. तर ह्याचं जे चंद्र, बुध आणि बृहस्पती आणि शुक्र हे ग्रह, आपण यांना शुभ ग्रह मानतो, खूप चांगले सौम्य ग्रह मानतो. परंतु ह्या पूर्ण गोष्टीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर चंद्राने घाणेरडं कर्म केलं. बरोबर आहे. गुरुने सुद्धा काय केलं, पहिल्यांदा म्हणाला माझी संतती नाहीये आणि नंतर काय म्हणाला, हो माझी संतती आहे म्हणून. बरोबर आहे. शुक्र जो न्यायाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे ना, तो पण गुरुच आहे. तर तो सुद्धा काय चुकीच्या बाजूने उभे राहिला. म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा जेव्हा काही अशा गोष्टी घडतात, जसं सेक्शुअल असॉल्ट म्हणा किंवा काही अफेअर्स म्हणा, प्रेमाशी संबंधित किंवा ज्या काय बोलतात त्या संततीच्या संदर्भामध्ये शंका होणं, तर ह्या गोष्टींकरिता जसं तुम्ही राहूला बघता त्याच पद्धतीने तुम्हाला चंद्र, बुध, बृहस्पती आणि शुक्र यांना बघणं फार गरजेचं आहे. कारण हे ग्रह ह्या गोष्टींसाठी कारक असतात. ह्या गोष्टीवरून तुम्हाला समजली ही गोष्ट? आपण नेहमी हो म्हणतो हा. हो ताई, समजले. लक्षात आली. हो म्हणजे कोणती हो अशी हो अशुभ अं,
अनैतिक म्हणू शकतो ना आपण. अनैतिक अनैतिक. गोष्टी जिथे येतात तिथे ह्या ग्रहांचा संबंध फार असतो. बुध विवेक, चंद्र मन आणि गुरु आणि शुक्र हे शिकवण देणारे ग्रह. ओके. त्यामुळे हे चारही ग्रह जर अशुभ असतील किंवा अशुभ गोचर मध्ये असेल तर अशी काही घटना घडू हो शकते. आणि ते अशुभ गोचर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला नक्षत्र आहेत, गंडांत आहे, अष्टमांश असतात. त्याच्यासाठी हे ग्रह सगळ्यात मोठे कारणीभूत असतात. ओके. आता पुढे हम्म. पुढे आणखी आहे. तर हे सगळं लज्जास्पद आहे, दोषपूर्ण आहे. धर्मशास्त्रानुसार त्या चंद्राने काय केलं, असा अपमान केलाय आणि त्याचं प्रायश्चित म्हणजे स्वतःची काय त्याला जननेंद्रिय काढून द्यावी लागली, असं सुद्धा एका ठिकाणी लिहिलेलं आहे. उत्तर दिशेकडे त्याचं चंद्राचं प्रभुत्व जातं. बरोबर आहे. शेवटी प्राण सोडणं, पण चंद्राने काय केलं नाही तर त्याने लाज न बाळगता शुक्र आणि असुरांच्या मदतीने स्वतःच्या वंशाच्या आणि देवतांच्या शत्रूंशी साथ घेतली आणि तो उघड उभा राहिला. शुक्राचार्य ज्यांना आपण महान मुत्सद्दी मानतो, त्यांनी चंद्राच्या पापाचं काय केलं, समर्थन केलं. आणि गुरु जे बृहस्पतीशी वैर असल्यामुळे शिक्षा देणं तरच दूरचं, तर चंद्राला सैन्य पाठवून त्यांनी काय केली, शुक्राचार्यांनी मदत केली. चंद्राने चुकीचं केलं तरी सुद्धा शुक्राचार्यांनी त्यांना मदत केली, हे फार चुकीचं आहे. तर बृहस्पती जे पहिल्यांदा काय म्हणाले, हे गर्भ तू पाडून टाक, हा गर्भ माझा नाहीये म्हणून असं म्हणाले ना पहिला. आणि त्यांना खात्री होती की हे बीज कोणाचं आहे, चंद्राचं आहे. पण नंतर बुधाचं जे सौंदर्य आहे, बुद्धिमत्ता आहे, ते पाहून त्यांचा सूर काय बदलला आणि ते काय म्हणाले, हा मुलगा असावा. आणि लोभामुळे त्यांनी काय म्हटलं, खोटं बोलून, की हे माझं पितृत्व आहे म्हणून हे स्वतःकडे हे पितृत्व घेतलं. आणि बुध सुद्धा दोषमुक्त आहे का, नाही. त्याने स्वतःच्या आईशी कठोरतेने वागलं आणि टाळायला हवं होतं टाळणं, त्याने कठोरतेने बोलणं, कारण तिच्याशिवाय त्याला तिच्याशिवाय त्याचा जन्म झाला असता का, नसता झाला. मग त्याने सुद्धा काय केलं, चुकीचं केलं, की आईचा दोष दाखवायचा त्याने काय केलं, दाखवला. हे सुद्धा त्याने चुकीचं केलं. तर चंद्राचं वर्णन हे तर चांगलं नाहीये आणि गुरुने सुद्धा प्रतिसाद चांगला नाही दिला. त्याने सुद्धा त्याचं संतुलन ठेवायला पाहिजे होतं. पुढे कर्माचं फळ त्याला पण भोगावं लागलं. पुढे असं पण म्हटलं आहे, पुढे पत्नीला परत मागण्याच्या त्या कर्माचं फळ त्यालाही भोगावं लागलं. त्या अनाहकपणे स्वतःच्या भावाच्या पत्नी, ते खूप वेगळं आहे एक ठिकाणी लिहिलेलं. तर बुधाचं हे तेजस्वी आणि वंश रोचक ही कथा होती. आता सूर्य हे काय आहे, सूर्याचा पुत्र विवस्वान आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला. सूर्याचा पुत्र कोण आहे, विवस्वान आहे. वास्तू ज्यांनी केलंय त्यांना माहिती की विवस्वान हे पद कुठे जातं, दक्षिण दिशेला जातं. याचा जो पहिला पुत्र आहे तो वैवस्त मनू आहे. आपण स्वतःला काय म्हणतो, मनूची संतान म्हणतो ना सगळेजण. वैवस्त मनू हा पहिलं अपत्य म्हणून पाहिलं जातं. आणि त्याला झालेली जी कन्या आहे तिचं नाव होतं इला. आता वैवस्ताला प्रथम पुत्रच पाहिजे होता, कारण त्याला काय होतं, त्याला पुढे त्याचा वंश वाढवायचा होता. म्हणून त्याने काय केलं, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू केला. जेव्हा त्याने यज्ञ संपल्यानंतर पुरोहितांकडे विचारणा केली, पुत्रप्राप्तीसाठी त्याने यज्ञ केला, परंतु यज्ञानंतर त्याची बायको प्रेग्नेंट राहिली. प्रेग्नेंट राहिल्यानंतर काही दिवसांनी पुत्रासाठी यज्ञ केलेला ना, पण तिला पुत्र न होता तिला कन्या झाली होती. मग त्याने काय केलं, की ज्यांनी पूजा केली होती त्या ऋषींना त्यांनी विचारलं की मी तर पुत्रासाठी यज्ञ केला होता, मग मला कन्या कशी झाली म्हणून असा तो विचारतो. तर ते त्याला कळलं नव्हतं की माझी पत्नी श्रद्धा जिला प्रथम तर ते कसं झालं म्हणून. तेव्हा ऋषी सांगतात की तुझी पत्नी जेव्हा आम्ही विचारत होतो, म्हणजेच प्रार्थना करत होतो, तेव्हा तिची इच्छा होती की तिला पहिली
कन्या संतती व्हावी म्हणून. तर ती कन्या तिने ऋत्विजांना जे पूजा करतात त्यांना तिने हळूच विनंती केली होती की एका मंत्रामध्ये तुम्ही सूक्ष्मपणे बोला की मला कन्या हवी आहे म्हणून. तर त्याचं फलित म्हणून तुला इला नावाची पुत्री झाली म्हणून. पण वैवस्त मनू जो असतो ज्याने यज्ञ केला होता त्याला ते मान्य नसतं. त्याला कन्या माहिती, त्याला कन्या नको असते. कन्या नको असते. तो त्याच्या त्या पत्नीच्या इच्छेला जुगारून आहे ना ऋषी वसिष्ठांना पुन्हा विनंती करतो की जी तुम्ही नारायणांची एवढी उपासना करता, तुमच्याकडे प्रबळ हे आहे, तपस्वी आहात तुम्ही, तुम्ही काही चेंज करू शकता, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. तर ही जी इला आहे तिला तुम्ही पुन्हा पुरुष बनवा म्हणून असं ते तिला सांगतात. परंतु एकदा ते विधिलिखित झाले ते बदलेल का नाही. परंतु ते त्यांच्या तपस्येने वसिष्ठांना सांगतात कारण ते तपस्वी होते. तर मग वसिष्ठ काय करतात की त्यातून इलाचं लिंग परिवर्तन करतात. त्यानंतर तिला सद्युम्न नावाचं काय होतं, लिंग परिवर्तन झाल्यानंतर सद्युम्न नावाचं काय पुत्र म्हणून तो प्रसिद्ध होतो. बरोबर आहे. तर नाव बदलणं सोपं आहे पण नियतीचं लिखाण बदलणं सोपं आहे का सांगा मला. जे तुम्ही घेऊन आलाय तुम्ही कितीही चेंज करायचा प्रयत्न करा परंतु तुमचं जे आहे ते आहेच ना. आता आजकाल पण करतात ना लिंग परिवर्तन, ते ह्याच्यातूनच आलेलं आहे. तुम्हाला ह्या गोष्टीतून कळालं असेल. ठीक आहे. तर सद्युम्न तो अत्यंत देखणा बनतो, खूप सुंदर होतो, तो बुद्धिमान होतो, शूर राजपुत्र झाला. परंतु एक दिवस तो काय होतो, शिकार करायला जातो. आता तुम्हाला कळेल की कर्माचं विधान कधी चुकत नसतं. तर एका तो वनामध्ये जातो आणि तिथे तो शिरतो. तर तिथे तो वनात येण्या अगोदर कुठलीही पूर्वसूचना देत नाही. तर त्याचे सर्व सैनिक तिथे जातात आतमध्ये आणि ते काय होतात, स्त्री रूपामध्ये जातात. आणि खूप उशिरा त्याला समजतं की वनात महादेव वृषभध्वज रुद्र माते पार्वती सोबत रममान असताना काही देवांनी अचानक पाहिलं होतं. एक मिनिट. तर मग ते सगळे तिथे पार्वती सोबत रममान असताना काही देवांनी अचानक त्यांना बघितलं. तर पार्वती काय होते, लज्जित झाली. तेव्हा शंकरांनी तिची समजूत काढण्यासाठी तिला एक वरदान दिलं होतं की यवनात कोणीही पुरुष करेल तर तो स्त्री होईल, असं भगवान शंकरांनी पार्वतीला वरदान दिलं होतं. त्यानुसार जेव्हा त्या वनामध्ये कोणी येणार तर ते काय होणार, स्त्रीचं रूप प्रदान करणार, असं ते आपोआपच होणार. एक मिनिट. होल्ड करा. तर भगवान शंकरांनी तिची समजूत काढून तिला वरदान दिलं की ह्या वनामध्ये जो कोणी पुरुष एंट्री करेल तो स्त्री होईल म्हणून, असं वरदान देतो.
तर मग त्यावेळेला सद्युम्न म्हणजे त्याला माहिती नव्हतं की या वनामध्ये गेलं की स्त्री होतं. तर त्यावेळेला सद्युम्न काय होतं, परत इला होतं, म्हणजे परत काय होतं, स्त्री रूप होतं. बघा कर्म चुकलंय का? स्त्री म्हणून जन्म घेतला आणि पुन्हा स्त्री म्हणूनच झाला. ठीक आहे, पुन्हा स्त्री म्हणून झाला आणि पुन्हा तो आपल्या स्त्रीरूप सेविकांसह वनात भटकत होता. तो ते रूप बदली करू शकत नव्हता, तो तसाच भटकत राहिला. त्याने इवन ह्यांच्याकडे जाऊन, ऋषींकडे जाऊन, ज्यांनी त्याला लिंग परिवर्तन केलेलं त्यांच्याकडे सुद्धा जाऊन त्याने परत प्रार्थना केली की मला हे जे काय झालंय ना, तर हे मला परत तू आणून द्या म्हणून तुम्ही. तर ते म्हणतात की नाही, भगवान रुद्राचं वरदान आणि त्यांचं हे मी तुला नाही ते करू शकत, चेंज नाही करू शकत म्हणून. ते तेच चेंज करू शकतात, त्यांच्याकडेच ते सामर्थ्य आहे, बाकी कोणाकडे सामर्थ्य नाहीये ते बदलायचं. तर तेवढ्यात मग हा तसाच स्त्री रूपामध्ये भटकत राहतो. भटकत असताना तो त्याचे जे सेविका असतात, स्त्रिया असतात, त्यांच्याबरोबर तो भटकत असतो. आणि मग बुध जो असा फिरत फिरत त्याच्या नजरेला काय होतं, इला पडते. इला त्याच्या नजरेला पडल्यानंतर दोघे जण एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता त्यांचं जे प्रेम आहे, त्यांना एक पुत्र पण होतो त्यांच्यापासून, त्याचं नाव असतं पुरुरुवा. त्या पुत्राचं नाव असतं पुरुरुवा. असा एकीकडे तो सूर्याचा पंतू पण होतो. सूर्याचा पंतू कसा झाला सांगा मला? आणि चंद्राचा नातू होतो, कसा झाला? सूर्याचा पंतू आणि चंद्राचा नातू कसा झाला? बुधाचं जे आपण कुंडलीमध्ये पाहतो, बुधाचं बळ उत्तरेकडे पण चांगलं आहे आणि दक्षिणेकडे पण चांगलं आहे. आता तुम्हाला कळालं असेल की कसं बळ चांगलं आहे का, म्हणून बुधाला उत्तरेकडे पण चांगला म्हणतात, चतुर्थात पण चांगला म्हणतात आणि दक्षिणेकडे पण चांगला म्हणतात. चंद्राचा तो मुलगा आहे म्हणून उत्तरेला, आणि हा, दक्षिणेला तो विवस्वान जो हा त्या विवस्वतचे हा इला हा सूर्यपुत्राचा मुला नातू पंतू म्हणून आला ना तो तिथे, म्हणून तो दोन्हीकडे झाला. कळालं तुम्हाला आता? हा, हो मॅडम. इंटरेस्टिंग आहे हो ना? मॅडम, हो हो. मी हे मुद्दा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की का गोष्ट सांगितली नाही की तुमच्या लक्षात राहील की का बलवान होतात. बुध चतुर्थात चांगला म्हणतात, दक्षिणेकडे पण चांगला म्हणतात. बुध व्यापाराला चांगला का नसणार? तिथे विवस्वान आहे ना, तो त्याचा काय झाला, पंतू झाला ना विवस्वानचा. विवस्वत मनू कोण आहे? मुलगा आहे ना, सूर्याचा विवस्वान पुत्र आहे. आणि विवस्वानचा पुत्र काय आहे? विवस्वत मनू आहे. आणि विवस्वत मनू पासून इला झाली आणि इला ही मुलगी होती, नंतर तिचं पुरुष झालं आणि पुन्हा ती स्त्री झाली आणि पुन्हा तिचं काय झालं, चंद्राच्या मुलाबरोबर बुधाबरोबर त्याचा संबंध आला. अशा पद्धतीने. तर सद्युम्नला नंतर पुन्हा एकदा पुरुषत्व मिळवून घेण्याची इच्छा झाली सद्युम्नला. भले त्याला मुलगा झाला, काही झालं, पण त्याला परत एकदा काय वाटलं की मला पुरुषत्व पाहिजे, म्हणून मी पुरुष होतो तर मला परत पुरुष व्हायचे, म्हणून त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मग त्याने काय केलं, ऋषी वसिष्ठ ज्यांनी त्याला पुरुष बनवलं होतं त्यांची काय केली, त्याने पुन्हा मदत घेतली. पुन्हा मदत घेतली तर वसिष्ठांनी त्याला काय सांगितलं की तू भगवान शिवाची उपासना कर म्हणून. भगवान शिवाची उपासना कर. त्याने काय केलं, वनामध्ये गेला, भगवान शंकराची उपासना केली आणि भगवान शंकरांना त्यांनी काय केलं, प्रसन्न केलं. आणि मग त्यांना प्रसन्न केल्यानंतर त्याने तो म्हणाला की मला हा जो शाप भेटला आहे, मी असं जे काही स्त्री झालो आहे, तर हा स्त्रीचा जे काय आहे तुम्ही मला परत पुरुष बनवा म्हणून. तर सद्युमन, तर भगवान शंकर म्हणतात नाही, मी तर पार्वतीला वरदान दिले, मी तसं कसं काय करेल ना, पण मी एक करू शकतो की ह्याचं जे तीव्रता आहे ना ती कमी करू शकतो. जसं चंद्राच्या बाबतीमध्ये झालं, चंद्राचं काय झालं, पूर्ण शाप गेला का? नाही गेला, पण त्याचं तो शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेकडे वाढ होते, अमावस्येला कमी होतं. तर त्याचं हे रूपांतरित आपल्याला माहिती की त्याच्याकडे रूपांतर आहे म्हणून. एक मिनिट.
तर तिथे सुद्धा काय झालं, भगवान शंकर म्हणतात की एका महिन्यासाठी तू पुरुष होशील आणि एका महिन्यासाठी स्त्री होशील. चंद्राचं पण सेम थिंग झालं, शुक्ल पक्षामध्ये वाढ, अमावस्येला कमी, दोन्हीकडे दोन गोष्टी दिसतात. आणि पुन्हा बुधापासून जो पुत्र झाला त्याच्यासाठी इला बुधाच्या मुलाची जी आई आहे तिच्यामध्ये पण दोन गोष्टी दिसतात, की एकदा एका महिन्यासाठी पुरुष होणार आणि एका महिन्यासाठी स्त्री होणार, असं होणार. तर ह्या निर्णयानंतर सद्युम्ने काय केलं, राज्य केलं तशा पद्धतीने, बरोबर आहे. तर पण प्रजेला हे मान्य झालं का, मान्य करेल का प्रजा की आपला राजा हा एका महिन्यासाठी लिंग बदलतोय म्हणून? म्हणजे एक महिना तो पुरुष राहतो आणि एक महिन्यासाठी काय होतो, तो स्त्री होतो. तर खूप दिवस राज्य केल्यानंतर सद्युम्न काय होतं, काही दिवसांनी सिंहासन सोडतो आणि त्याचा जो पुत्र आहे पुरुरुवा याच्याकडे तो सोपवतो आणि तो वनामध्ये जातो आणि वनामध्ये तो काय करतो, एका तपस्वीचं जीवन स्वीकारतो. तर ते हे झाले त्यांची कथा. पुढे मित्र आणि वरुण संबंध बघा एकमेकांशी कसा जोडला जातोय. मित्र आणि वरुण हे जे देवता आहेत हे तुम्हाला माहिती आहे, मित्र आणि वरुण ह्या ज्या देवता आहेत हे सुद्धा उर्वशीचं एक विलक्षण सौंदर्य बघतात तेव्हा ते उर्वशीवरती इतके मोहित होतात की त्यांच्या शरीरातून वीर्य खाली पडतं आणि ते वीर्य एका कुंभामध्ये जाऊन साठल्या जातं आणि तिथे काय होतं, अगस्ती ऋषींचा जन्म होतो त्या कुंभातून. आणि उर्वशीच्या सानिध्यात जमिनीवर पडलेला दुसरा भाग वसिष्ठ ऋषींचा जन्म होतो. ठीक आहे. आणि आपल्या भावनांवर संयम न राहिल्यामुळे आणि त्यांचं मन विचलित केल्यामुळे या दोन महान देवांनी काय केलं, उर्वशीला शाप देतात की तू आमचं मन हे विचलित केलं, त्याच्यामुळे आम्ही तुला शाप देतो की तू पृथ्वीवर जाशील आणि माणसांमध्ये भटकशील, असं तिला शाप देतात. नंतर देव ऋषी नारद हे जेव्हा फिरत असतात तेव्हा ते उर्वशीला सांगतात की पुरुरुवा नावाचा जो व्यक्ती आहे, राजा आहे, त्याचं रूप खूप सुंदर आहे, सद्गुण आहे, संपत्ती आहे त्याच्याकडे आणि त्याच्याकडे पराक्रम आहे. तेव्हा उर्वशी त्या असंख्य ज्या गुणांनी त्याची जी गुण ऐकतात, देवऋषी नारद तर आपल्याला माहिती की एखाद्याचं गुण किती भरभरून सांगतात, मग ती प्रभावित होते ते गुण ऐकून आणि तिला वाटतं की मी एवढी सौंदर्यवती आहे, माझ्याकडे सौंदर्यवती आहे, तर तो माझ्याकडे येईल म्हणून मी जाते त्याला माझं बनवते म्हणून. तर ती जाते उर्वशी त्याच्याकडे गेल्यावर पुरुरुवा काय होतो, तिच्यावर मोहित होतो. पुरुरुवा तिच्यावरती मोहित होतो आणि डोळ्यामध्ये तिच्या एकदम तिच्याविषयी प्रेम भरतं आणि तिचं जे शारीरिक सौंदर्य आहे त्याला फार आवडतं. आणि मग त्यानंतर मग ती दोघे जण एकत्र राहतात, खूप दिवस एकत्र राहतात दोघे जण. परंतु ती जेव्हा त्याला तो तिला म्हणतो की तू माझ्याबरोबर राहशील का, मला तू खूप आवडतेस आणि आपण दोघं राहूया, तू खूप सुंदर आहेस, तुझ्यासारखी सुंदर स्त्री मी कुठे पाहिली नाही, असं तो तिला सांगतो. ठीक आहे. त्यानंतर मग आहे ना ती म्हणते की हो मी तुझ्या बरोबर राहील, परंतु माझी एक अट आहे, हे माझे दोन हरण आहेत म्हणजेच मेंढे, यांना मी तुझ्यावरती सोपवते आणि ते जसं तू माझ्यावरती प्रेम करतोस, माझ्याबद्दल विचार करतो, मला जपतो, तसे हे हरणांना तू जपायला पाहिजेस म्हणून असं ते तिला सांगतात. तर असं ती त्याला सांगते तू यांचं रक्षण करायला हवं जसं तू तुझ्या खजिन्याचं रक्षण करतो. तेव्हा आणि दुसरी अट म्हणजे ती काय, ही झाली एक अट. आणखी एक अट त्याला सांगते की मी फक्त तूपच खाते, बाकी काही मी जेवण वगैरे जेवत नाही, मला फक्त तुपाचाच आहार लागतो आणि तो पण फक्त मी दिवसातून एकदाच खाते, असं ती सांगते. आणि तिसरी अट सांगते की तू कधी नग्न अवस्थेमध्ये माझ्या समोर येऊ नकोस, प्रेम प्रसंग सोडून अपवाद आहे की इतर वेळेला तू माझ्या समोर यायचं नाहीस, असं ती त्याला सांगते. तर पुरुरुवा काय म्हणतो, ह्या तिन्ही अटी मी नक्की पाळेल आणि आपण दोघं एकत्र येऊया. यानंतर पुरुरुवा आणि उर्वशी हे दोघे जण एकत्र जीवन व्यतीत करतात. खूप दिवस जातात, खूप वर्ष जातात. पण इंद्र जो आहे, इंद्राच्या राज्यातली ना, इंद्राच्या दरबारातली ती उर्वशी आहे, इंद्र थोडीच ना सोडेल. तर मग त्याच्यानंतर मग इंद्राला कळतं की उर्वशी अजून आली नाहीये म्हणून, उर्वशी कुठे आहे. ते इंद्र काय करतो, गंधर्वांना पाठवतो
गंधर्वांना पाठवतो आणि गंधर्व काय करतात, तिचे जे हरणं असतात, बछड्या असतात, त्यांना काय करतात गंधर्व, पळून घेऊन जातात. तर तिला कळतं की माझ्या बछड्यांना पळवून नेलं आणि ती जागी होते ओरडते. मग ती काय म्हणते की मी कोणत्या नपुंसक माणसावरती विश्वास ठेवला की ज्याला माझ्या मेंढ्यांचं रक्षण करता नाही आलं, त्याची शूरता अशीच आहे का, असं ती खूप त्याला बोलते. मग तो आहे ना खूप रागावतो आणि तो काय करतो, त्याला राग येतो की ती अशी का बोलली आणि तो तसाच वस्त्रहीन अवस्थेमध्ये त्या मेंढ्या पकडायला पळून जातो. त्या मेंढ्या पकडायला जेव्हा तो पळून जातो तेव्हा ते गंधर्वांकडून तो पळून आणतो, त्या मेंढ्या सोडतो आणि तो घेऊन येतो त्या मेंढ्या. परंतु घेऊन येताना काय होतं, आकाशामध्ये वीज चमकते आणि वीज चमकल्यामुळे सगळीकडे प्रकाशच प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये उर्वशी त्याला काय करते, निर्वस्त्र बघते. मग ही तिसरी पण अट मोडली. मग ही अट मोडल्यानंतर उर्वशी काय करते, त्याच्यापासून दूर निघून जाते. उर्वशी त्याच्यापासून दूर निघून गेल्यावरती हा काय होतो, वेड्यासारखा इथे तिथे फिरत राहतो आणि तो तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो. आणि मग फिरता फिरता एकदा त्याला उर्वशी पुन्हा एकदा दिसते. तिला तिला म्हणतो की चल तू माझ्यासोबत, आपण पुन्हा जसं आपलं आयुष्य होतं तसं आपण पुन्हा घालवूयात. तर ती काय म्हणते की नाही, म्हणून आता मी गेली आहे आणि मी परत येऊ शकत नाही, तर हे शक्य नाही म्हणून असं ती सांगते. तर तो म्हणतो नाही, तू मला आवडते, तू मला पाहिजे असं सांगते. तर ती म्हणते की नाही, हे शक्य नाहीये म्हणून. तर मग ती एक म्हणते की, तो म्हणतो की नाही, मी माझं जीवन इथे संपवेल, मला तू हवी आहेस असं ते म्हणते. तर ती आता म्हणते की नको, म्हणून मी नाही येऊ शकत. त्यानंतर मग ती म्हणते की मी ठीक आहे, मी 1 वर्षातून फक्त 1 दिवस तुझ्याकडे येईल आणि तुझ्यापासून एक पुत्र मला होईल असं ती सांगते. मृत्यू लोकातली माणसं ज्या अमर स्त्रिया आहेत त्यांना स्पर्श करू शकत नाही असं ती त्यांना सांगते. त्यामुळे मी तुला परवानगी देऊ शकत नाही. मी तुझ्याकडे आलेले ते मला शाप मिळाला होता म्हणून मी तुझ्या इकडे होते. तर मग अपत्य जन्माला पुरुरुवा तिला म्हणतो की तुझ्यापासून मला अपत्य हवं आहे, तू परत ये म्हणून, माझं हे मागणं आहे म्हणून. तर उर्वशी शांतपणे सांगते की आपण एकत्र येऊयात पण वर्षातून एकदा. तसं मग काय होतं, काही दिवसांनी, एक मिनिट, नंतर मग पुरुरवा वर्षाच्या शेवटी येतो तेव्हा त्या उर्वशीच्या हातामध्ये तो एका बालकाला बघतो. बालकाला बघितल्यावरती पुन्हा तिच्यापासून वेगळं होण्याच्या कल्पनेने पुरुरवा दुःखी होतो. तर त्याला फार दुःख होतं की तिने बालकाला दिलं आणि ती निघून गेली, ह्याचं त्याला दुःख होतं. आणि ती म्हणते की ही जी संतती आहे, ही संतती आहे, तुझी संतती मी तुला परत देते म्हणून अशी सांगते ती आणि ती निघून जाते. तर पुरुरवाला ती संतती म्हणजेच एक असं मडकं दिलेलं असतं. त्याला वाटतं की हे फक्त काय आहे, मडकं आहे म्हणून. आणि पुरुरवा गंधर्वाची काय करायला लागली, ती लोक हास्य उडवायला लागले की गंधर्व हास्य उडवायला लागले पुरुरवाचं. त्याच्यानंतर तो काय करतो, ते जे मडकं आहे ना ते घेतो आणि तो तसाच जातो आणि एका जंगलामध्ये ठेवतो. जंगलामध्ये ठेवल्यानंतर ते जे कुंड आहे ना ते संतत्य असतं आणि ते उर्वशी आणि पुरुरवाकडून झालेलं काय आहे, अग्नी, जिला आपण बोलतो अग्निदेवता, अग्निकुंड, तो पुरुरवा आणि उर्वशीकडून झालेलं ते असं सांगितलं आहे तिथे. आता नक्की माहित नाहीये नक्की काय आहे ते, पण असं त्या एका ठिकाणी वाचनात आलं होतं. त्रेतायुगाच्या आरंभी जेव्हा 3 वेदांचा ऋग्वेद आणि यजुर्वेद, सामवेद यांचा जेव्हा जन्म झाला होता,
त्यांचा यज्ञ कर्माशी निगडीत होता. तर एक दिवस ते अग्निपात्र, एक मिनिट, हे नको सांगायला. आता ही जी कथा तुम्हाला सांगितली होती, तर बुध ग्रह जो तेज, वंश आणि बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचा आपण कारक मानतो, तर बुध ग्रहाचा जे तर्कशुद्धी आणि संवाद यांचा कारक म्हणून पाहिला जातो स्वभाव आहे असं आपण बघतो. तर हा जो स्वभाव आहे तो पुरुर्वा आणि उर्वशी यांच्या कथेमधून निष्पन्न होतो. तर पुरुर्वा आणि उर्वशी यांची जी कथा आहे ती भावना, तिथे काय आहे, दोघांच्या भावना दाखवल्यात. त्या काय आहेत, एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत. तिथे तपश्चर्येतील तर्क, विधी, मंत्र, अग्नी, यज्ञाच्या माध्यमातून बुद्धिमत्तेच्या शिखरावर पोहोचते. राजा पुरुर्वा उर्वशीच्या प्रेमात अखंड काय करतो, बुडतो. तिथे सुद्धा एक भावनिक म्हणजेच इंद्रियांवर आधारलेलं प्रेम दिसतं. आता बुध जर बघितलात तर इंद्रियांचा कारक मानतो ना आपण, नर्वस सिस्टमचा कारक मानतो. का तर प्रेम अखंड त्याच्यामध्ये बुडाला, तिथे भावना आली. उर्वशीला त्या काय झाल्या, नाहीशा झाल्या. तप, यज्ञ, मंत्र, अग्नी बुधाच्या मूलभूत विषयांशी सुद्धा निगडीत आहेत. बरोबर आहे. आपण जेव्हा हे तप करतो, यज्ञ करतो, मंत्र बोलतो, अग्नीशी रिलेटेड जे पण, तिथे आपण एका भाषेचा उपयोग करतो, मंत्रांचा उपयोग करतो. म्हणजेच तिथे काय आहे, बुधापासून, जो बुधाचा मुलगा आहे त्या मुलापासून सद्युम्न नावाचा मुलगा बुधापासून झालेला, सद्युम्न पासून काय झालेला आहे, पुरुरु झालेला आहे. पुरुरु पासून उर्वशी आणि पुरुरु पासून अग्नी निर्माण झाला आहे, अग्निकुंड. आणि त्याच्यातून हे जे 4 वेद निर्माण झाले आहेत ते बोलण्यासाठी जिथे भाषेचा उपयोग केला जातो तिथेच बुधाचा उपयोग होतो. म्हणून बुध काय आहे, वाणीचा कारक ठरतो. समजलं का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, तो कशा पद्धतीने वाणीचा कारक ठरला आहे बुध? हो मॅडम. बुध कसा कारक ठरला सांगा मला, वाणीचा? कारण जे 4 वेद जे पुरुर्वाने उर्वशीकडून जे कुंड घेतलं होतं तो घेऊन जातो आणि त्या कुंडातून तो जंगलामध्ये ठेवतो. त्या कुंडामधून, त्या अग्निकुंडामधून 4 वेद येतात आणि ते 4 वेद बोलायला आपण जिथे भाषेचा उपयोग करतो तिथे वाणीचा कारक बुधाचा संबंध येतो. तर अग्नीपासून पुत्राची उत्पत्ती होते. ही संकल्पना विचार, मंत्रोपचार, प्रतिकात्मक संवाद, मिलाप दर्शवते. ही बुध ग्रहाची सर्वात महत्वाची भूमिका आहे. आता बुध हा द्विस्वभावी ग्रह आहे. यावरून सुद्धा बघितलं तुम्ही तर पुरुर्वा आणि उर्वशी यांच्या काय भावना, इमोशन्स आणि लॉजिक, तिथे दोन्ही गोष्टी दिसतात. म्हणजे संघर्ष दिसतो. यातून निष्पत्ती होते बुध ग्रहाच्या द्विस्वभावीतेची. एकीकडे राजा प्रेमात काय करतो, भ्रमित होतो. दुसरीकडे यज्ञ, तप, अग्नि यंत्रणेने उर्वशी काय करतो, तो मिळवतो. बुध ग्रह नेहमी भावना, तर्क यांचा काय करतो, सेतू बांधत असतो. तो काय करतो, तिथे पुरुर्वा तिची समजूत काढतो ना, नाही तू चल माझ्या बरोबर, असं नाही तसं नाही. तिथे तो तर्क लावून त्याला बुद्धीने तिच्या स्वतःकडे घेऊन यायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही जे इला आणि मनू, जो इला मनू ही जी कन्या होती याची, मनूची, इला, हिला काही कारणाने काय झालं, पुरुष आणि स्त्री मध्ये बदलणारी हिला व्हावं लागलं. म्हणजे इला जेव्हा स्त्री रूपात होती तेव्हा तिला बुध ग्रहाशी विवाह करावा लागला. त्याच्यापासून पुरुर्वा नावाचा मुलाचा जन्म झाला. नंतर उर्वशीचा प्रिय झाला, तो प्रेमी झाला.
म्हणून बुध, चंद्र आणि इला यांचा पुत्र पुरुरुवा. बुध, इला यांचा पुत्र वंश परंपरा अद्वितीय दाखवते आपल्याला. आणि तिथे काय दाखवतं आपल्याला, तर इथे द्विस्वभावत्व कसं आलं सांगाल का कोणी? बुधामध्ये द्विस्वभावत्व कुठून आलं? हा, बुधाकडे द्विस्वभावत्व कुठून आलं? बुधाला द्विस्वभावी ग्रह सांगतात ना, त्याची राशी द्विस्वभावी, तो स्वतःही द्विस्वभावी. बाकी दुसऱ्या कुठल्या ग्रहाला सांगितलं का द्विस्वभावी? गुरुला पण द्विस्वभावी राशी आहे, पण गुरुला द्विस्वभावी ग्रह नाही म्हटलं ना. का? आता एवढी कहाणी सांगितली. बुधाची पत्नी कोण बनली? इला बनली, जिला स्त्री आणि त्या पुरुष. लीला बरोबर लग्न केल्यानंतर लीलाला दोन्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्ही गोष्टी मध्ये ती जात होती. एकदा एका ह्याच्यात पुरुष व्हायची, एकदा स्त्री व्हायची. हा, त्या एक स्वभावामुळे त्याच्यामध्ये तो गुण आला असेल. द्विस्वभावत्व आलं त्याच्यामध्ये, आणि नपुंसकपणा पण ह्यामुळेच आला. हा. आलं लक्षात? स्त्री आणि पुरुष, आपण नपुंसक कोणाला म्हणतो? की दोन्ही व्यक्तिमत्व पार करणाऱ्याला आपण नपुंसकत्व बोलतो ना. हा, हो. म्हणजेच बुधाकडे हे जे गुण आहे द्विस्वभावी, हे त्याच्यामुळे आले. दुसरी गोष्ट म्हणजे तो जेव्हा इलाला बघतो तेव्हा त्याला इलाला माहिती असतं त्याला की इला ही स्त्री आणि पुरुष दोन्ही पण आहे म्हणून, आणि हिच्या बरोबर आपण राहू शकतो का असा पण तो विचार करतो. पण तो तिच्याशी राहायला तयार होतो. त्याच्या मागे पण कारण आहे. कारण बुधाला स्वतःला त्याचं अस्तित्व हे कोणाकडे सांगता येत नव्हतं की तो एक तर गुरुचा पुत्र आहे की चंद्राचा पुत्र आहे. त्याच्यामुळे तो पण काय झाला, तिथे त्याची तटस्थ भूमिका नव्हती. आणि इथे सुद्धा त्याला काय झालं, स्त्री आणि पुरुष हे माहिती होतं. तर त्याला काय वाटलं की इलाशी आपले चांगलं नातं जमू शकतं, कारण इला काय आहे ती आपल्याला समजून घेईल म्हणून. कारण आपल्यामध्येही कमतरता आहे आणि इलामध्ये पण कमतरता आहे, मग ती आपल्याला समजून घेईल. मग तिथे काय होतं, तो तर्क लावतो की आपण दोघं एकमेकांबरोबर समेट करूया आणि राहूया. म्हणजे इथे काय झाला, तर्क झाला. आणि पुढे काय झाली, मिडलशिप, म्हणजेच दोघांमधला एक तिसरा मार्ग त्याने काढला की आपण दोघं एकत्र राहूयात म्हणून. आपल्या दोघांमध्ये काहीतरी कमतरता आहे. आलं लक्षात तुम्हाला? म्हणून तो तर्काचा कारग्रह ठरतो. ह्या गोष्टीमध्ये सगळं आहे. इला आणि बुध हे जिथे भावना, तर्क आणि स्त्री पुरुष संवेदना आणि लवचिकता आहे, तिथे त्याला माहिती असतं की ही पुरुष बनणार आहे, तरी पण तो लग्न करतो तिच्याशी. म्हणजे त्याने काय केलं, ते मान्य केलं की हो म्हणून मी त्यालाही तयार आहे म्हणून. पण मला कोणीतरी संवाद करायला मिळतंय, वेळ घालवायला मिळतंय, हे महत्वाचं. म्हणून बुधाच्या माणसांना कोणीतरी सोबत लागत असतं, मग ते कोणी पण असू द्यात, त्याच्याशी त्यांचं घेणं देणं नसतं. म्हणजे मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना हो, द्विस्वभावित्व. कळालं? ओके. आणि गुरुला का बरं द्विस्वभावी म्हटलंय मग? गुरुला कुठे ग्रहाला? द्विस्वभावी म्हटलंय? गुरुकडे रास आलेली आहे द्विस्वभावी. अच्छा. इथे बुधाला द्विस्वभावी स्वतःलाही म्हटलं आणि त्याची राशी पण द्विस्वभावी आहेत. दोन्ही आहे, ग्रहाला पण आहे आणि राशीला पण हा, बुधाच्या म्हटलंय. कारण सगळं आणि त्याचं गुरु आयुष्यच द्विस्वभावी आहे ना. त्याचा जन्म द्विस्वभावी आहे, तर जीवनात येणारी स्त्री पण द्विस्वभावी आहे. म्हणजे दोन व्यक्ती येतच होत्या त्याच्या आयुष्यात असं म्हटलं तर काही हरकत नाही. समजलं तुम्हाला? हो, लक्षात आलंय आता तर. नाही आलं का तुम्हाला आज मी एवढं सांगितलं? हो हो आलं ना. की हो ताई. बुधाकडे द्विस्वभावत्व का आलं म्हणून? आलं लक्षात. मला तर खूप वेळा प्रश्न पडलेला, तुम्हाला कसा पडला नाही माहित नाही मला. मला तर खूप वेळा प्रश्न पडला की बुधाला का द्विस्वभाव ग्रह म्हटलंय, का त्याला नपुंसक ग्रह म्हटलंय. खूप वेळा माझ्या मनात प्रश्न आलेला.
नंतर जेव्हा ह्या गोष्टींवरती रिसर्च केला तेव्हा कळालं, अरे या गोष्टींमुळे त्याला त्याला द्विस्वभावत्व म्हटलेलं आहे. नुसतंच चंद्र बुधाचा पुत्र आहे म्हणून नाही, सॉरी, बुध हा चंद्राचा पुत्र आहे म्हणून नाही, त्याला इला आणि बुधाची पण गोष्ट आहे चिकटलेली, म्हणून तो द्विस्वभावी आहे. म्हणून तो तर्काचा कारक आहे. तिथे त्याने तर्क लावला ना, नाही ही माझ्यावरती, माझ्यामध्ये कमतरता आहे, मग हिच्यामध्ये पण कमतरता आहे, आणि मग आम्ही दोघे जण काय करू, व्यवस्थित राहू. आणि पुन्हा त्याने विश्लेषण पण केलं, तिथे तर्क पण लावलाय ना, की हे तर्क म्हणजे कोणता, की बुध, एक मिनिट, तर्काचा त्याने बुद्धिमत्तेने काम केलं ना. तिथे तिथे प्रत्येक गोष्टीवरती तर्क लावत होते. उर्वशी पण आली, उर्वशी पण त्याच्या बरोबर राहिली. नंतर मग ती पण म्हणाली पुरुरवा बरोबर, की नाही, म्हणून मी तुझ्या सोबत नाही राहू शकत, मी आता देवता आहे म्हणून. म्हणजेच बुध हा काय, तिथे कुठे पण आहे ना, त्याचं हे नाहीये तो भांडण वगैरे करणारा, तो प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, मध्यस्थी करणारा आहे. म्हणून तो ज्या ग्रहाबरोबर जातो त्या ग्रहासोबत त्याचं जे हे आहे ते तो राहतो त्या त्याच्यासोबत, ग्रहाचा स्वभाव त्या ग्रहाप्रमाणे वागतो असं वागतो थोडक्यात. तो. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची क्षमता आहे ना. आता त्याने इलाला ऍडजस्टमेंट केलं ना, तो स्त्री ज्याच्या सोबत राहतो तो त्याच्यासारखे त्याचे गुण घेऊन तसा वागतो. म्हणजे ज्या कुंडलीत ग्रह पडला हा असेल तसा बरोबर, वागतो. तर त्या पद्धतीने त्याचं वागणं राहणं. हा, इला बरोबर ऍडजस्टमेंट केली ना त्याने, की इला 1 महिन्यासाठी पुरुष आहे, 1 महिन्यासाठी बाई आहे, तो तिच्या बरोबर ऍडजस्टमेंट करू शकतो. मग तो कुठल्या पण ग्रहाबरोबर ऍडजस्टमेंट करू शकतो, सहज आहे ना. हो हो, लक्षात आलं. पण ठीक. ताई, ज्याचा बुध अशुभ असेल त्याच्या कुंडलीत ऍडजस्टमेंट जास्त असेल ना, आणि ज्याचा स्ट्रॉंग असेल बुध त्याच्यामध्ये बुध चातुर्य असेल ना. मग तेच तर सांगते ना, बुध चातुर्याचा कारक बुध, ह्याचा तो शेवटी त्या ग्रहावर, त्या राशीवर डिपेंड आहे. हा, तो पण म्हणजे ज्याचा बुध खराब असेल किंवा बुध बुध नीच खराब नीचेचा असतो, त्यांच्यात पण बुद्धिमत्तेची क्षमता खूप अतुलनीय असते असते, नीचेचा असेल तरी पण. असते तर तसं तो ज्या राशीत नीचेचा होतो त्याचा स्वामी पण बघणं इम्पॉर्टंट आहे. ओके. बुध वक्री असलेल्यांना पण खूप बुद्धिमत्ता असते, खूप, जे आपण नाही विचार करू शकत तेवढा विचार करतात वक्री बुधावाले. पण ते व्यापार व्यवहार नाही करू शकत ना, जे करू शकतात, पण ते इतर कुंडलीतले ग्रह योग आहेत ना, डिपेंड ओके. त्याच्यावर. बुध कारण जर दक्षिणेचा वक्री नीच म्हटलं की आपण म्हणजे काय म्हणतो, की अशुभ आहे, खराब आहे बुध नाही नाही, असं. वक्री बुधवाल्यांची बुद्धिमत्ता लय भारी असते, खूप भारी असते. ओके. काय म्हणत होते तुम्ही, काय सांगत होत्या? नाही नाही दक्षिणेकडे काय? नाही नाही, मी ते वास्तूचं बोलत होते. ठीक आहे, चालेल. अच्छा. चला, ओके. आपण पुढच्या वेळेला थोडस बुधाची आणखी फळं बघू. आता हे द्विस्वभाव तर्क वगैरे समजलं ना तुम्हाला कसं आहे बुधाचं? हो. तर हो मॅडम. हा, दशम भाव हे कर्मस्थान मानलं जातं, जे व्यक्तीच्या कर्मजीवनाला सांगितलं जातं, उत्तरदायित्व येतं. आणि मकरचं अधिपत्य हे पृथ्वी तत्वाकडे येतं, आणि बुध सुद्धा काय आहे, पृथ्वी तत्वाचाच ग्रह आहे. मन हे इंद्रियांना प्राप्त झालेली माहिती काय करतं, गोळा करतं, बरोबर आहे. आणि त्या माहितीचा उपयोग योग्य ठिकाणी की अयोग्य ठिकाणी करायचा किंवा कसा करायचा हे ठरवण्याचं काम कोण करतं? बोला पटकन. बुद्धी बुध करतं. बुद्धी म्हणजे बुध ही बुद्धी काय, ते बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. बुध ग्रहाला आपण एक प्रकारचा काय म्हणू शकतो, मध्यस्थी करणारा ग्रह म्हणू शकतो. तो मध्यस्थी कसा होतो ते तुम्हाला कळालं. बुध हा ह्या प्रक्रियेमुळे व्यवहाराचा कारक होतो, आणि बुद्धीपेक्षा मनापेक्षा अधिक स्थिर, बुद्धी ही मनापेक्षा अधिक स्थिर आणि तार्किक असते. विचार कृती यांच्यामधील काय करते, ती सेतू असते.
बौद्धिक अहंकार किंवा वैचारिक माझेपणा बुद्धी आपल्या मनामध्ये तयार करत असते. जसं एखाद्या शाळेत शिष्यांनी खूप अभ्यास केला आणि त्यातून उत्तम यश मिळवलं, तेव्हा शिक्षक अभिमानाने म्हणतो की ह्यांना मी शिकवलं. हाच वैचारिक जो अहंकार असतो तो कोणामुळे येतो? हा बुधामुळे येतो. तर बुध हा अहंकार, राग, द्वेष आणि गर्वाच्या स्वरूपाचा अ, गर्वाच्या स्वरूपाचा नसतो, तर तो मी विचार केला, मी निर्णय घेतला, मी शहाणपण दाखवलं ह्याचा कारक असतो. समजा म्हणजे जिथे मी येतं हे माझं आहे, मी विचार केला, मी निर्णय घेतला, हे जे स्वरूप आहे ते अहंकाराचं स्वरूप जे आहे मीपणाचं, ते बुधाकडे येतं. म्हणून जेव्हा जी लोक मी करतात ना, तेव्हा त्यांच्या ह्या बुधाच्या राशी कुंडलीमध्ये तपासणं फार इम्पॉर्टंट आहे. तर बुद्ध हा प्रज्ञेचा, व्यवहार शक्तीचा, योग्य निर्णय शक्तीचा अधिपती मानला जातो. तो जरी सर्व ग्रहामध्ये लहान असला तरी तो मोठे मोठे कार्य हे इतर ग्रहांपेक्षा प्रभावी आणि सूक्ष्मपणे आणि निर्णायक पद्धतीने करू शकतो. म्हणून बळापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो ना, ते ह्याचे हेच कारण आहे. जे बुधाची जे देवता आहे ती कोण आहे? विष्णू आहे. बुध हा पालन आणि संतुलन आणि विवेकाचं प्रतीक मानलं जातं आणि विष्णू प्रमाणेच बुद्धिमत्ता, संतुलन, सर्वांगीण विकास घडवतो. जे आत्महत्या करतात ना लोक, जास्त करून त्यांचा बुध खराब असतो. बुद्धाचा सुद्धा अवतार म्हटलं जातं. तर बुद्धी प्रमुख स्वभावामुळे तत्वज्ञान आणि विवेकाचा प्रतिनिधी. बुधाचा जो वर्ण आहे तो वैश्य वर्णाचा बुध आहे. व्यापार, संवाद आणि विचार विनिमय याचा कारक आहे. बुधाचा स्वभाव हा सौम्य आहे, हास्यप्रिय स्वभाव आहे. रजोगुण प्रधान बुध सांगितला गेला आहे. बुद्धिवादी, खेळकर, भाषेचा चतुर वापर करणारा असे सांगितले गेले आहे. शरीरातील प्रतिनिधित्व त्याचं कशावर आहे? तर त्वचेवर प्रतिनिधित्व आहे. जेव्हा तुमच्या कुंडलीत राहूवरून बुध जातो, बुधावरून राहू जातो, तेव्हा तुम्हाला स्किनशी रिलेटेड त्रास होतात. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये बुधाचा संबंध हा राहू बरोबर येतो तेव्हा त्यांना बघा तर स्किन रिलेटेड त्रास असतात. खेळ, संवाद, क्रियाशीलता, जागा, जसं खेळाची मैदानं, रंगमंच, व्याख्यान, लहान मुलांचे खेळण्याचे स्थान, हे सगळं बुधाकडे येतं. बुधाकडे शरद ऋतू येतो. सौंदर्यदर्शी, मोहक आणि शांत ऋतू जसा बुधाचा स्वभाव आहे. बुधाकडे दिवस रात्र समप्रभावी. बुध कृतीत दिवस रात्र असा भेद नाही, त्याचे कार्य सातत्यपूर्ण असतं. चंद्रावर विजय मिळवणारा पण शुक्रासमोर पराभूत होणारा बुध विचार प्रधान आहे, म्हणून चंद्राच्या भावना, संवेदना यावर विजय मिळवतो. मात्र सौंदर्य व आकर्षणाचे प्रतीक असलेल्या शुक्रापुढे काहीसा अक्षम भासतो. ग्रहमालेतील युवराज बुध हा राजहिरा एक नाही. विचारायचं होतं. हा बोला. हा पण म्हणजे बुध कमजोर झाला किंवा काही हे झालं तर मानसिक हे सुद्धा येऊ शकतं का? म्हणजे डिप्रेशन तसंच येतं ना, थोडंसं डिप्रेशन. येतं ना डिप्रेशन. बुधच बोलले ना आता मी, जेव्हा आत्महत्येचं कारक बघतात तेव्हा तुम्ही बुधाला बघा, मग तो डिप्रेशनचाच कारक आहे ना. हो 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 हो. माणूस असंच जातो का तेवढा विचार करायला, विवेक घालवतो. बरोबर, कारण जास्त चंद्र विचार पण करणं बघितलं सुद्धा येतं त्याला. धोकादायक असतं. हा, तर ठीक आहे. बुध ग्रहाची जी दिशा आहे ती उत्तर आहे. आता उत्तर दिशा बुधाची का आहे हे तर तुम्हाला समजलं असेल. गोष्ट सांगितली ना मी तुम्हाला आता. चंद्राचं प्रभुत्व आहे ना, सोम नावाची देवता आहे ते उत्तरेला. चतुर्थ स्थान हे बुधासाठी काय आहे? स्थैर्यदर्शक स्थान आहे. चतुर्थ स्थान का आहे सांगितलं तुम्हाला. बुध त्याचा पुत्र आहे, मग त्याला चांगलं आहे ना. तिथे जिथे मानसिक समतोल आहे, भावनिक स्थिरता आहे, संवादाची ऊर्जा टिकून राहते. लग्नस्थान बुध जिथे अत्यंत बलवान असतो, कारण बुद्धी आणि तर्कशक्ती यांचे केंद्रबिंदू म्हणजेच मस्तक आहे, म्हणून तिथे सुद्धा ते स्थान सुद्धा चांगलं. मातुल स्थानाचा कारक म्हणजेच मातेच्या भावाचा, विचाराचा, मोलाचा सल्ला आणि प्राथमिक शिक्षण यावर सुद्धा प्रभाव टाकणारा बुध आहे. चतुर्थामध्ये बुध आणि गुरुचा जर चांगला योग असेल तर तिथे शिक्षणासाठी सुद्धा अतिशय चांगला आहे. गूढ आणि सूक्ष्म बुद्धीचा कारक, अतिसूक्ष्म आणि तटस्थ विचारांची क्षमता. म्हणून जेव्हा
बुधाची महादशा असते, बुधाशी रिलेटेड जेव्हा संबंध येतो तेव्हा पुस्तकं वाचतात, ज्योतिषाकडे वळतात. शेवटी तर्काचा कारक आहे ना, आणि ज्योतिष हा विषय तर्काचाच आहे. बुध ग्रहाचा प्रभाव आधुनिक जीवनात विविध क्षेत्रात स्पष्ट दिसून येतो. गणित, वैदिक शास्त्र, संगणक आणि ज्योतिष यामध्ये बुध अत्यंत उपयुक्त ठरतो. मला बुधाच्या महादशेमध्ये ज्योतिषामध्ये जास्त चांगला अभ्यास झाला माझा, खरं म्हटलं तर. मला ही बुधाचीच महादशा आहे. एखादं गणित तज्ञ तर्कबुद्धीने गणनांनी विश्लेषण करणं बुध करू शकतो. वक्तृत्व लेखन, अनुवाद आणि भाषा शिक्षण या साऱ्यांचं जे क्षेत्राचा प्रमुख ग्रह आहे तो बुधच आहे. भाषांतरकार, लेखक, वृत्तनिवेदक यांच्याशी बुधाचा संबंध आहे. हास्य विनोद, अभिनय, मिमिक्री, नृत्यशैली, चपळता हे सारं बुधाकडे येतं. तर व्यावसायिक कॉमेडियन सुद्धा हे बुधाकडेच येतात. संगणक, इंटरनेट सुद्धा, डेटा विश्लेषण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यात सुद्धा बुधाचा संबंध आहे. वेब डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट हे सुद्धा बुधाकडेच येतं. बुधाकडे रत्न येतं पाचू, हे तुम्हाला सांगितलं. म्हणजेच बुधाकडे हिरवा रंग आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते हाताने लिहा, कारण असं सांगितलं गेलं आहे की आपल्या हातांच्या बोटामध्ये हिरवा रंग आहे. सॉरी, आपल्या मेंदूमध्ये ना, मेंदूच्या आतमध्ये ना, आपल्या मेंदूमध्ये ना हिरवा रंग आहे असं सायंटिफिकली सांगितलं गेलं आहे. जेव्हा आपण हाताने लिहितो ना, तेव्हा आपला जो डोक्यातला जो हिरवा रंग आहे तो काम करायला लागतो, आणि त्याने काय होतं, आपली बुद्धीमध्ये आपण बुद्धिमत्ता आणखी तर्कशुद्ध पद्धतीने काय करतो, वापरतो. हे जे सेन्सस आहेत ते बुद्धीला जागृत करतात बोटांचे. म्हणून तुम्हाला नेहमी सांगते की PDF पेक्षा तुम्ही लिहा, तुम्ही एक चांगले ज्योतिषी बनाल. किंचित ओलसर स्वरूपाचा बुध असतो. बुधाची ऊर्जा ही थोडीशी घामट म्हणजे संवेदनशील, सतत कार्यशील आणि प्रतिक्रियाशील असते. बुधाचे मित्र आणि शत्रू समग्रह. सूर्य बुधाचा मित्र ग्रह कोण आहे, तर बुध आहे. दीप आणि त्याच्या तेजात तो उजळतो. शुक्र सौंदर्य, कलात्मकता, संवाद, सुसंवाद युक्त सहकार्य करतो. बुधाचा शत्रू ग्रह कोण आहे, तर त्याचा पिताच आहे. त्याच्या पिताशी त्याचं थोडस चंचलत्व आहे, जिथे त्याला पिता कोण आहे हेच त्याला कळालं नाही. द्विस्वभावत्व आलं तिथं. तर्कबुद्धी असलेल्या बुधाशी नेहमीच त्याचा संघर्ष होतो. मन आणि बुद्धी याच्यामध्ये कधी साम्यता नाही होत, माहितीये ना तुम्हाला. मन एक बोलतं, मन मानत नाही. कधी बुद्धीच मानत नाही. कधी बुद्धी तयार असते पण मन मानत नाही काही गोष्टी करायला. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे, कायम संघर्ष आहे. मन आणि बुद्धी. चंद्र मनाकडे येतं आणि बुध बुद्धीकडे येतो, मग संघर्ष राहणारच ना दोघांमध्ये. संवेदनशील. दुसरा मंगळ, समग्रह मानलं गेलं आहे मंगळाला बुधाचा, कारण त्याच्याशी चांगले योग असतील तर तो चांगलाही होतो, परंतु शत्रू पण आहे. पूर्णपणे तो शत्रू पण नाहीये मंगळाचा. बुध. शनी संयम आणि गूढ विचार देणारा, धीम्या गतीचा. बुधासोबत तर्कशुद्ध संवाद घडवतो. शनीचा आणि बुधाचा जेव्हा कुंडलीमध्ये संबंध असतो, चांगला त्रिकोण योगात असेल किंवा शनी बुधाच्या राशीमध्ये असेल, बुध शनीच्या राशीत असेल, तर असे लोक आहेत ना, खूप तर्कशुद्ध विचार करणारे असतात. पण जे पण विचार करतात ते योग्य करतात, पण स्लो करतात, परंतु योग्य दिशेने विचार करतात. त्यांचे विचार हे चुकीचे नसतात, हे सुद्धा कायम लक्षात ठेवा. म्हणून मॅडम एक विचारायचं होतं. मग धनस्थानी जर शनीच्या राशीत बुध असेल तर मग त्याची प्रगती कशी, सावकाश मंदगतीने होईल का? मंदगतीने होईल, व्यापारातून होईल. बुध चंचल असल्यामुळे लवकर होईल, काय होईल? उशिरा होईल परंतु होईल, आणि चांगल्या बुद्धिमत्तेने तो पैसा कमवेल. आता मकरेमध्ये असेल तो व्यापारातून कमवेल पैसा. आता मकर रास आली, म्हणजेच बुध काय झाला, त्या कुंडलीला सप्तमेश झाला आणि दशमेश झाला, आणि तो धनस्थानी गेला ना. बुध जर मकरेत असेल द्विस्वभाव द्वितीय राशीमध्ये, तर मग तो दशमेश झाला ना.
दशमेश काय द्वितीयात गेला म्हणजे तो व्यापार बोलण्याच्या माध्यमातून व्यापार करेल आणि त्याच्यातून पैसे कमवेल. म्हणजे शनीची रास असेल तर बुध चांगला, शनीच्या राशीत असेल तर. हो, तर्कशुद्धी चांगली लावतात. म्हणजे मकर आणि कुंभ राशीमध्ये जर बुध असेल तर. हा, आणि शनी पण कन्या किंवा बुधाच्या मिथुन राशीमध्ये. अच्छा. थोडक्यात शनी म्हणजे पण बुधाच्या राशीमध्ये असतो की शनी? हो हो. आता बुध म्हणजे विचारांची सूक्ष्म लाट, जो संवादाचा, खेळाचा कारक, बुद्धीचा सेनापती म्हणून मानला जातो. युक्तिवादाचा कलाकार आहे. पुढच्या वेळेला आपण घेऊया, आता बाद झालं. ठीक आहे. आजचं लेक्चर समजलं असेल ना बऱ्यापैकी? हो मॅडम. हो ताई, एकदम छान. हा, ठीक आहे, चालेल. हो मॅडम. विवाह गुणमिलनाला ऍडमिशन घ्या. हा, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना ताई, म्हणजे कसं घेणार आहे तुम्ही आता? माझा तर हा काय फर्स्ट कोर्स आहे, मग त्याच्यात काय? सप्तम स्थान, त्याच्यातून वैवाहिक जीवनाची जुळवाजुळव कशी करायची, पत्रिका कशी जुळवायची, एखादी पत्रिका आल्यावर त्या पत्रिकेला ती चांगली आहे का, त्या पत्रिकेमध्ये डायव्होर्सचे योग आहेत का, ह्याच्याबरोबर लग्न करून खरंच लग्न टिकायचे योग आहेत का ह्या पत्रिकेमध्ये, अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण अजून बेसिकचाच कोर्स मला पूर्ण नाहीये, म्हणजे तर मग जमेल का, कसं होईल म्हणजे ते जमेल ना, विचारते. का नाही जमणार? कारण 12 अजून म्हणजे राशी, ग्रह, भाव हे अजून काहीच नाही, म्हणजे मी हे तुम्ही शिकवताय तेवढ्यावरच आहे. नाही, जमेल जमेल जमेल. म्हणून म्हटलं हे झाल्यावर करू का काय, कसं म्हणून विचार. जमेल जमेल. नक्षत्रांना पण माझं आता चालू आहे, अजून तर नक्षत्र नाही चालू झालेत पूर्ण. आता आमचं तेच बेसिकच चालू आहे नक्षत्रांचं. तर कोणाला जर शिकावंसं वाटलं तर ते घेऊ शकतात ऍडमिशन अजूनही, कारण अजून नक्षत्राची कन्सेप्ट अजून क्लिअर होते. खूप नक्षत्रांमध्ये अभ्यास आहे. वास्तुशास्त्राच्या कोर्सला इंटरेस्टेड आहे का ऍडमिशन घ्यायला? अजून लांबलं ना मॅडम, पुढे गेलं हो, म्हटलं. घेणार तुम्ही? घेणार आहेत का? आहेत का? खूप चांगलं आहे वास्तुशास्त्र. मी घेणार आहे. खूप छान आहे. आणि मी जे शिकवलंय ना वास्तुशास्त्र, त्या लोकांनी पुन्हा इतर त्यांना कोर्स करायची गरजच नाही लागली, मी कारण घेणार आहे मॅडम, नक्की घेणार आहे. ते स्वतः 4 ठिकाणी करून आले कोर्स, नंतर माझ्याकडे केलाय त्यांनी, आणि मग आता म्हणतात की गरजच नाही पडत ते कुठे करायचे. उपाय तर एवढे शिकवलेत की त्यांना कळालंच नाही की एवढे उपाय असतात म्हणून. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे मॅडम. या, बाय, गुड नाईट. धन्यवाद मॅडम. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू, छान Good झालं night. आजचं